स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मोटरसायकलवर बसलेल्या युवकाच्या गळ्याला अचानक रस्त्यावर ताणलेल्या धारदार मांजाचा फास लागला आणि त्याचा गळा गंभीररित्या कापला गेला। घटनेनंतर तातडीने जखमी युवकाला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती स्थिर असून जखम छोटी असल्याने त्यावर उपचार करण्यात आले। मात्र डॉक्टरांच्या मते सदर जखम ही फक्त 5 मिलीमीटर खाली असती तर युवकाचा जीव गेला असता। ऋषभ पाटील वय 22 राहणार सिव्हिल लाईन खामगाव असे या जखमी युवकाचे नाव असून तो शहरातील जलंब नाका परिसरातून दुचाकीने भावाला सोडायला कॉलेजकडे जात असताना घडली आहे। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी युवकास उपचारासाठी डॉक्टर भगतसिंग राजपूत यांच्या रुग्णालयात दाखल केले। वेळेत उपचार मिळाल्यामुळे युवकाचा जीव वाचला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजावर शासनाने कडक बंदी घातली असतानाही शहरात चोरी छुप्या मार्गाने या घातक मांजाची विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झालंय। नायलॉन मांजामुळे यापूर्वीही पक्षी, पादचारी आणि दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना घडल्या असून तरीही विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे निरपराधांचे जीव धोक्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट झालंय। आज सकाळी जेव्हा मी ओपीडीत येत होतो तेव्हा लगेच मला फोन आला खालीच की ऋषभ पाटील म्हणून एक मुलगा आलेला आहे, त्याच्या गळ्याला मांजा लावून कटलेला आहे। आल्यानंतर तपासल्यानंतर 2 मिनिटांसाठी मी शॉकच झालो, पण ती जी जागा होती तिथं कटलेलं होतं त्याच्या खाली एक्झॅक्टली खाली एक नस असते ब्रेनला जाणारी, तुम्ही फोटोत पाहू शकता। हा डायरेक्ट हार्ट आहे आपला आणि हृदयातून डायरेक्ट ती नस गेलेली आहे ब्रेनमध्ये। तर त्याला इथेच ते जखम होती, छोटीशी जखम होती, पण ते डायरेक्टली याच्यावर असल्यामुळे याच्या जर ते 5-6 mm खाली गेले असते तर ही नस कटली असती आणि डायरेक्ट हृदयाचं रक्त याच्यातनं पूर्ण बाहेर पडलं असतो व तो माणूस जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या आत दगावला असता। तर ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना घडून राहिल्या अशा की छोटीशी जखम आहे पण ते नसेवर असल्यामुळे ते जीव जाऊ शकतो पेशंटला। तर माझी सगळं नागरिकांना, मुलांना, सगळ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की अशा दुर्दैवी घटना घडू नका, कारण आपला आनंद हा दुसऱ्याच्या जीवावर वितू शकतो व दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं। आज तो मुलगा 20-22 वर्षाचा करता मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे परिवारात। त्याला जर समजा अशी काही घटना घडली असते तर विचार करा त्याच्या ठिकाणी आपण राहिलो असतो तर आपण काय केलं असतं। त्याच्यामुळं आपण काळजी घ्या, स्वतःचा आनंद मिळवा, पण दुसऱ्याच्या जीवावर बेतणार नाही अशी आपण ही मकर संक्रांत साजरी केली पाहिजे। शेवटी आपण त्याच्यात आपल्या संस्कृतीत म्हटलेलं आहे की तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला। तर ही गोड-गोड जाऊ द्या, आपली सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा। तर परत पुनश्च एकदा मी विनंती करतो की ह्या चिनी नायलॉन मांजावर प्रशासनानं बंदी घातलेली आहे, पण आपण स्वतः नागरिकांनी याच्यावर मनापासून बंदी घाला जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही। धन्यवाद। मी पॉलीग्राउंडला चाललो होतो भावाला सोडायला ITI मध्ये। तर जाता जाता तिथं आपलं याचं मंदिर आहे ना देवीचं, त्याच्यासमोर माझ्या गळ्याला मांजा आला। आम्ही ते अडवलं पण ते जास्त जोरात असल्याच्यानं त्यांनी कट लागलं। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।